रुपाली पाटील 100 नंबर, संपत देशमुख 90 नंबर, अनिल कुचे 68 नंबर, भैयासाहेब देशमुख 46 नंबर, देशमुख, सय्यद हबीब, सय्यद नंबर, साजिद हुसेन 56 नंबर, त्यानंतर द्रौपदाबाई मोरे 66 नंबर, अजमल खान पठाण 65 नंबर, अजमल कुचे, अनिल कुचे, उमेश पांडे 97 नंबर, छत्रपती संभाजीनगर शहरमध्ये नागरिकांचे मोबाईल हे चोरीला जातात, त्याचबरोबर ती हरवले देखील जातात. तर या संदर्भामध्ये पोलीस स्टेशनला तक्रारी प्राप्त झाल्यानंतर या संदर्भात आपल्याकडे गुन्हे दाखल करतात. त्याचबरोबर CEIR नावाचं एक पोर्टल आहे, त्याच्यावरती त्याची नोंद केली जाते, कारण की त्यानंतर गुन्ह्याच्या तपासामध्ये ते मोबाईल जे आहेत हे कालांतराने प्राप्त होतात. यावर्षी जवळपास 734 मोबाईल हे मिसिंग झालेले होते, चोरीला गेलेले होते. त्याच्यापैकी आम्ही जवळपास 337 मोबाईल हे ट्रेसआउट केलेले आहेत, हुडकून काढलेले आहेत. आणि गेल्या महिन्याभरात आम्ही हा ड्राईव्ह घेतलेला आहे आणि पुढील कालावधीमध्ये देखील चालू राहणार आहे. आणि जवळपास सध्या आम्ही त्यापैकी 100 मोबाईल आहेत हे ट्रेसआउट करून शोधून काढलेले आहेत आणि आज आयुक्तालयातील नागरिकांना ते आम्ही त्यांच्याकडे सुपूर्द करत आहोत. नाही, ह्याच्यामध्ये मेजॉरिटी नाही, सायबरकडे ती इन्फॉर्मेशन देखील कंपायला असते. सायबरमध्ये आम्ही सेल केलेला आहे. सायबर आणि लोकल पोलीस स्टेशन हे सगळे एकत्र कोऑर्डिनेशन करतात आणि त्याच्यातून त्यांनी पोलीस स्टेशन आणि सायबर याच्यामध्ये लीड सायबरने घेतलेलं आहे. सायबर पोलीस स्टेशननी PI आमचे जाधव आहेत त्यांनी, आणि त्यांनी सर्व पोलीस स्टेशनवरती कोऑर्डिनेट करून हे सगळे मोबाईल शोधून काढलेले आहेत. बरोबर आहे. आमच्याकडे आम्ही सोशल अवेअरनेस करता आता मीडिया व्हॅन देखील आमच्या 2 जे आहेत, आमच्या पोलीसचे जे व्हेकल होते त्याच्यावरती आम्ही जनजागृती करता आम्ही मीडिया व्हॅन म्हणून त्यांना आम्ही आता तयार केलेलं आहे. त्या व्हॅनचं देखील आज अनावरण आम्ही करत आहोत, जेणेकरून जे गुन्हेगारांच्या बाबतीत, त्याचबरोबर ती गुन्ह्याच्या बाबतीत आणि नागरिकांनी घेण्याची काळजी आणि आमच्याकडचे पाहिजे फरारी असलेले आरोपी, त्याचबरोबर ती आम्ही एक बुकलेट देखील प्रकाशित करत आहोत, ज्याच्यामध्ये आम्ही लोकांना अवेअरनेस करण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. एक डिजिटल अरेस्टच्या बाबतीत दिवसेंदिवस गुन्हे घडतच आहे, तुम्ही काय आव्हान कराल? निश्चितच लक्षात घ्या की कुठलेही विशेषतः त्यांचे टार्गेट्स हे महिला, वृद्ध किंवा रिटायर झालेले लोक असतात आणि काही ठिकाणी तरुण वर्गाला देखील त्यांनी टार्गेट केलेलं आहे. आणि न्यायाधीश आहे, पोलीस ऑफिसर आहे, CIDचे अधिकारी आहेत, CBIचे अधिकारी आहेत किंवा जजेस आहेत, असं भासून ते त्यांना कुठल्या तरी प्रकरणामध्ये ब्लॅकमेल करून त्यांच्याकडून पैसे काढले जातात. त्यामुळं नागरिकांनी अशा प्रकारे कोणत्याही भूलथापांना बळी नाही पडलं पाहिजे. याच्याबद्दल वेळोवेळी जनजागृती देखील चांगल्या प्रकारे केली जाते, परंतु ही बाब त्यांना शंका आली तर पोलीस स्टेशनला येऊन पोलिसांना विचारावं किंवा वरिष्ठ पोलीस अधिकारी आहेत, ACP, DCP किंवा CP कार्यालयामध्ये आपल्याकडं सायबर सेल आहे, त्यांच्याकडे देखील यावं आणि त्यांना काही शंका असेल तर त्यांना माहिती विचारावी, जेणेकरून नागरिकांना योग्य ते मार्गदर्शन हे पोलिसांकडून केलं जाईल. सर, पुंडलिकनगर, जवाहरनगर असेल, मुकुंदवाडी या भागात वाढ
वाढत्या क्राईम रेटवरती काही क्युआरटीची पेट्रोलिंग आणि काही आपल्याकडनं प्रतिबंधित काही योजना करण्यात येतात? हे पहा की आपल्या शहरामध्ये महत्त्वाचे हेड्समध्ये गुन्ह्यामध्ये घट झालेली आहे. प्रामुख्याने गेल्या वर्षाच्या तुलना करता आपले जवळपास 18 मर्डरचे गुन्हे हे घट झालेले आहेत. त्याचबरोबर ती चोरीच्या गुन्ह्यामध्ये घट झालेली आहे, वाहन चोरीमध्ये घट झालेली आहे. प्रतिबंधात्मक कारवाई आपण जास्त केलेली आहे. मकोकाचे आपण वर्षभरात 10 गुन्हे दाखल केलेले आहेत. त्याचबरोबर आपण मकोकाचे नार्कोटिक्सच्या विरुद्ध 2 गुन्हे दाखल केलेले आहेत. 2 गुन्ह्यांना मकोका लावलेला आहे. MPDA मोठ्या प्रमाणावरती केलेले आहेत. MPDAमधले आपण आरोपींना डिटेन्शन करता शहरात न ठेवता आपण अकोला, नागपूर, चंद्रपूर आणि राज्यात इतर भागात पाठवलेलं आहे. त्यामुळे निश्चितच त्याचा परिणाम झालेला आहे. आपल्याकडे तुम्ही बघितलं असेल की नार्कोटिक्सची पण गेल्या 2 वर्षामध्ये अत्यंत मोठ्या प्रमाणात कारवाई झालेली आहे. त्याचे देखील पॉझिटिव्ह परिणाम आपल्याला शहरात दिसून येतात. नार्कोटिक्सची अवेलेबिलिटी शहरामध्ये नाही आहे. ह्या 2-3 पोलीस स्टेशनमध्ये ज्या काही घटना झालेल्या आहेत ह्या सर्वसाधारणतः या महिन्यात 1.5 महिन्यातल्या आहेत. त्याच्यामुळं काही गुन्ह्यामध्ये वाढ झाली असं काही म्हणता येणार नाही. आणि जे काही गुन्हे घडलेले आहेत त्याच्यामध्ये सर्व आरोपी अटक केलेले आहेत आणि त्या सगळ्या आरोपींना आम्ही काही एका गुन्ह्यामध्ये आम्ही नगरच्या मकोकाचे पण सेक्शन्स लावलेले आहेत. आणि आमचे RCP आहे, त्याचबरोबर आमची लोकल पोलीस स्टेशन आहे, क्राईम ब्रँच आहे, त्यांनी निश्चितच रेकॉर्डवरची गुन्हेगारांची माहिती काढून त्या बाबतीमध्ये त्यांचं चेकिंग आणि प्रभावी त्यांच्यावर नियंत्रणाकरता आमचे प्रयत्न सातत्याने चालूच राहतील.